नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण जेव्हा मंदिरात दर्शनाला जातो तेव्हा प्रदक्षिणा घालतो आणि प्रदक्षिणा घालताना मागची बाजू जी असते म्हणजे देवाकडची जी पाठीमागची बाजू असते तिथे डोकं टेकवतो आणि मग प्रदक्षिणा पूर्ण करतो। पण ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी एक देवता आहे जी आपण कधीही पाठीमागून तिचं दर्शन घेऊ नये आणि डोकं टेकवू नये असं म्हटलं जातं। ही कोणती देवता आहे? हे आहे गणपती देवता, गणेश देवता। आणि का नाही तर हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी सांगणारच आहे। गणपतीच्या पाठीमागे दारिद्र्यतेचा वास असतो असं म्हटलं जातं। देवतेची जोशी पंडित त्यांनी सांगितलं आहे की गणपतीच्या मागे दारिद्र्यता म्हणजेच अलक्ष्मी वास करते आणि त्यामुळेच त्याचं दर्शन कधीही मागून घेऊ नये। त्याचबरोबर त्यांच्या सोंडेवर धर्म ह्या गोष्टीचा वास आहे आणि कानात स्तोत्रांचा वास आहे। गणपतीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचा वास आहे। त्यामुळे आपण कधीही कोणतीही पूजा करण्याआधी गणपती देवीची पूजा करतो, गणपती बाप्पांची पूजा करतो आणि आपल्या गोष्टींपासून सुरुवात करतो। का आपण करायची गणपती देवताची पूजा? तर सुख, समृद्धी, समाधान आपल्या घरामध्ये आणण्यासाठी, आपण आयुष्यात आणण्यासाठी। त्यामुळे कधीही गणपतीचे दर्शन मागून घेऊ नये आणि अगदीच घेतलं तर पुढे येऊन गणपती बाप्पाची माफी मागावी। त्याने गणपती बाप्पाला त्रास होतो आणि तुमच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स येण्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाणे कधीही उत्तम। श्री स्वामी समर्थ। माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा। धन्यवाद।